सोहळा असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. कारण ज्या राजर्षी शाहू महाराजांनी ही जयसिंगपूर नगरी वसवली, त्या नगरीचं खऱ्या अर्थानं जडणघडण करणारे जे कोणी होते त्यापैकी डॉक्टर बिर्डी एक होते, डॉक्टर एस के पाटील होते, आणि त्याच लोकांनी या जयसिंगपुरातल्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण द्यावं म्हणून जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूरची स्थापना केली. आणि ते करत असताना स्वर्गीय रत्नाप्पांनी चांगली 45 एकर एवढी घसघशीत जागा आपल्याला उपलब्ध करून दिली. दुर्दैवानं त्यातली 20 एकर जमीन इकडे तिकडे गेली, परंतु 25 एकराचा हा राहिलेला भूखंड अतिशय चांगल्या पद्धतीनं नेटनेटकेपणानं सांभाळून ठेवण्याचं काम आत्ताच्या ह्या कमिटीने केलेलं आहे. त्याबद्दल ते निश्चितच अभिनंदनास पात्र आहे, एवढंच मी या निमित्तानं सांगतो. या कॉलेजच्या सुरुवातीची अवस्था सुद्धा आम्ही बघितलेली. नगर जयसिंगपुरातले जेवढी काही डुकरं असतील तेवढी कॉलेजच्या ग्राउंडवर असायची, इकडे तिकडे फिरायची, अशी अवस्था आपण बघितलेली आहे. कंपाऊंड नसल्यामुळं सगळं आवजाव घर तुम्हाला अशा प्रकारचं हे पटांगण सगळं होतं. पण त्यामुळे त्याला सगळं बंदिस्त करून या कॉलेजला खऱ्या अर्थानं चांगलं नीटनेटकं करण्यामध्ये त्याची सुरुवात झाली. डॉक्टर एस के पाटलांनी त्याचा पाया घातला, लकाकिवाटीने चिकाटीने त्याची थोडं अजून चांगले प्रयत्न केले, आणि त्याच्यानंतर मग डॉक्टर सुभाष आडदांडे जेव्हा इथं आले त्यांनी बदलत्या काळाप्रमाणे आता संस्था चालवत असताना थोडस आपल्यालाही बदलून घेतलं पाहिजे हे ओळखून अत्यंत प्रामाणिकपणानं सगळे प्रयत्न केले.